तर नमस्कार मंडळी, मी सहेली. बरं, आजचा व्लॉग हा स्पेशल असणार आहे बिकॉज गणेश जयंती आहे आणि तसंच आपला क्लासचा फर्स्ट डे सुद्धा आहे. तर चांगल्या मुहूर्तावरती क्लास सुरू झाला आहे. तर स्टे ट्यून. प्रत्येक वेळेला मी हेअरस्टाईलपासून सुरुवात करते. या टाईमलासुद्धा हेअरस्टाईलपासून सुरुवात केली होती. तसंच मी पहिला दिवस आपला फक्त हेअर टूर्सची माहिती देण्याबद्दल जातो. हेअरस्टाईलिस्टमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट असतात, कोणते स्प्रे असतात, कोणत्या स्टाईलचे कोंब आपल्याला यूज केले जातात. खूप सारे प्रोडक्ट असतात. प्रत्येक आर्टिस्टकडे वेगळे प्रोडक्ट असतात. पण त्याच्यातून पण इम्पॉर्टंट कोणते प्रोडक्ट आहेत, ज्याची गरज सर्वात जास्त आहे, तर ते प्रोडक्ट स्टुडंट्सना सांगितले जातात. प्रत्येक मशीन्सची माहिती दिली जाते. त्याचबरोबर प्रत्येक मशीनचा उपयोग आणि त्याचं टेम्परेचर हे सगळं शिकवलं जातं. तर तुम्हालासुद्धा जर क्लास करायचा असेल तर मी एक नंबर मेन्शन करते. तर त्यावरती तुम्हाला फक्त फोन करायचा आहे किंवा व्हॉट्सअपद्वारे मेसेज करायचा आहे. तुम्हाला सगळी माहिती तिथे प्रोव्हाइड केली जाईल. त्याच्यानंतरला मी इथे एक इम्पॉर्टंट सेशन घेतलं होतं. ते म्हणजे माझ्याकडे एक एक्सटेन्शन होतं जे मी माझ्या ब्राईडला यूज केलं होतं. तर त्याचा रियूज कसा आपला करता येईल, तर हे मी आज शिकवलं होतं. एक खराब झालेलं एक्सटेन्शन आपल्याला पुन्हा आपल्या वापरात कसं आणता येईल हे मी शिकवलं. तर ही सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे की आपल्याला रियूजसुद्धा करता आला पाहिजे कोणत्याही गोष्टीचा. तर मी हे आज आपल्या सेशनमध्ये शिकवलं. त्याच्यानंतरला मी थोड्या वेळाने घरी आल्याच्यानंतर आमच्या वाडीमध्ये उत्सव आहे. तर महिलांचा हळदी कुंकू कार्यक्रम होता. तर त्यामध्ये मी माझ्या आईला रेडी करत होते. तर आईचा आणि वहिनीचा मेकअप हा कसा झाला हे मला नक्की तुम्ही कमेंट करून सांगा. आईचा फेस घे म्हणजे बिफोर होईल त्याच्यात. आई इथे बघून हाय कर. हाय नाही बोलायचं नाही. हा तिचा आफ्टर लुक होता मेकअप. मी मेकअपचा कोर्स केल्यापासून तिला मेकअप करायची हौस निर्माण झाली आहे. त्याच्यामुळे तिची प्रत्येक हौस ही पूर्ण होते तिच्या लेकीच्याद्वारे. तर ती चालली आता हळदी कुंकवासाठी. तर आता मी ते बहिणीला माझ्या रेडी करते आहे. तिचासुद्धा पहिला हळदी कुंकू आहे. वाडीतला पहिला कार्यक्रम आहे लग्नानंतरचा. तर तीसुद्धा खूप जास्त एक्सायटेड होती. आणि आमचे हे सगळे शॉर्ट्स ना आमची आई घेत होती, त्यामुळे थोडंसं जमलिंग होत होतं तिच्यामध्ये. तर हा आहे बहिणीचा आफ्टर लुक. हा सुद्धा लुक तुम्हाला कसा वाटला असेल हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि स्पेशली ही हेअरस्टाईल तिला खूप आवडली होती. तर संध्याकाळी हरिपाठ आणि कीर्तन याचा कार्यक्रम होता. तर हे हरिपाठ चालू होतं आणि तर हरिपाठ झाल्याच्यानंतर सगळ्यांना आमच्या घरी जेवण असतं. सगळी पूर्ण वाडी असते आमच्या घरी जेवायला. तसेच हे कीर्तनकारसुद्धा असतात. तर सगळ्यांची इथे आरती करून झाल्याच्यानंतरला हे जेवणासाठी सुरुवात करतात आणि यानंतरला बाकीच्या पंक्ती बसतात जेवणाला. तर आत्ता आम्ही बसलोय पंक्तीमध्ये जेवायला. तर पंक्तीतलं जेवण खूप छान असतं. ट्राय करा. उद्या आमच्याकडे ना ॲक्च्युली महाप्रसाद आहे. सो तुम्ही नक्की या. आमच्या इथलं खूप छान महाप्रसाद असतो. तुम्ही एकदा टेस्ट केलात ना तुम्हाला खूप आवडेल. नक्की. नानी इकडे बघ. नानी हस की जरा. अगं हस ग जरा. नातीला वाढतेच जेवायला. हस. मी तुला वाढलो की नाही. 2 hours later. तर लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम इथे दरवर्षीप्रमाणे असतात. आम्हीसुद्धा लहानपणी इतके एक्सायटेड असायचो ह्या कार्यक्रमासाठी स्पेशली. तर हा आता कार्यक्रम सुरू होते. प्रत्येक लहान मूल इथे डान्स करतो. Few moments later. सो गाईज आता आमचा डान्स चला आपला डान्स चालू होणार आहे. हा सुरू होते आमचा डान्स. चला. సమయం ఏడైంది సాయంత్రం వేడైంది
हे कन्नड गाणं अतिशय सुंदररित्या आता पेपर आहे त्यांचं वा तर इथेच वाडीतल्या मुलांनी सगळ्या मुलांनी एक कॉमेडी नाटक बसवलं होतं जे की रँडमली जसं त्यांचं बोलणं चालू होतं नमन या विषयावरती. आमच्या पहिल्या वाडीतल्या पोरं ही नमन पण करायची. कोकणातली संस्कृती आहे ही. One hour later. सो गाईज आमचा आता डान्स झालेला आहे. तुम्ही सांगा आमचा डान्स बघून तुम्हाला कसा वाटला आणि जर ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करा. कुठल्या चॅनलला? सहेली मेकअप आर्टिस्ट. बाय. गुड नाईट. चला जावा घरी.